कोळवाडी या ठिकाणी 2 चोरटे आज सकाळी गावकऱ्यांनी पकडले. टोटल 6 जणांची टोळी असून बाकीचे 4 जण पिंपळगाव जोगा धरणाच्या साईडला पळाले आहेत. लोकांना बंदुकीचा धाक दाखवून हवेत गोळीबार करत आहेत. पकडलेल्या 2 आरोपींना ओतूर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे. या खतरनाक बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश कुमकर यांनी. संपादक भरत मोरे, कोळवाडी. पुण्याचा आहे तो, पुण्याचा आहे. मी खोपोलीचा आहे. पुण्याचा तो पुण्याचा नाव पोलीस आहे का? काय नाव गाव बरोबर मोठमोठे जेलूस 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 जेलूस. मोठा मॅटर झालेला आपण पाहता पोलीस आलेले. आणि ही गाडी, ही बोलेरो पिकअप चोरी करून त्यांनी रोडला, एकच मिनिट आपण पाहतोय, 1 मिनिट. ही बोलेरो पिकअप हे चोरून आणून त्याच्यात हत्यार वगैरे 6 जण बोलतात ते. कल्याण आल्यानगर या रस्त्यावरती कोळवाडी स्टॉपवरती हा प्रकार घडलेला आहे. आणि ते पब्लिकला फार दिशाभूल करून एकच मिनिट. गाडी बेगी जेवण सकाळी मला माझ्या मामाजवळ फोन आला, आदित्य चौगुले म्हणून. तर तुम्हाला म्हटलं की MS-17 3075 ही गाडी कोलारवरून चोरीला गेलेली आहे. आळेपाट्यावर गाडी दिसली, तुला दिसली तर सांग. त्या साईडला गाडी आलेली. तर मी कामाला चाललो होतो. कामाला जात असताना मी दूध गाडी इथं थांबली एक, आणि तिथून मी बघितलं की ही गाडी इथे. तर मी थोडं पुढे जाऊन HP पेट्रोल पंपावर एकाची गाडी घेतली आणि मावसवर फोन केला. म्हटलं अशी गाडी तिथे लॉंग बोलेरो, म्हटलं ती तीच आहे का? तो म्हटला फोटो पाठव. मी आता इथं आलो, त्याने मला थोडी सिद्धी आणि सार्थक गाडीवर नाव आहे, ते नाव सांगितलं. मी ते नाव बघितलं, फोटो पाठवलं. तो म्हटलं हीच गाडी. तर गाडीची मी चावी काढली, त्यांच्यावर मी गेलो, म्हटलं गाडी चोरीची, गाडी चावी द्या. तर ते मला धक्काबुक्की करत इकडे आले. आणि मग नंतर त्यांनी सुरा दाखवला. तर मी त्यांना धक्काबुक्की करत परत तिकडे पाहिलो आणि ग्रामस्थांनी मग मदत केली कोळवाडीच्या. बाकीचे तिथे 1 जण पकडला होता, 5 जण खाली पळाले होते. तर जे आमचं मित्रमंडळ आहे त्यांनी एक चोर परत वरती पकडून आणला. आणि जे 4 आहेत त्यांनी आमच्या पोरांवरती बंदुकीचा धाक दाखवला. त्यामुळे आमची मुलं पळून आले तिथून. आम्ही आता त्याला पकडायला गेलो ना, तो इथून खाली पळाला होता निलेश भाऊ. तर पकडायच्या टायमाला तो आम्हाला मारायला लागला आणि बंदुकीचा धाक दाखवला. बंदूक काढली डायरेक्ट. मग आपली पोरं होती ती साईडला पळाली. तर एकाला आम्ही तिथं पकडलं वावरामध्ये, आपल्याच वावरामध्ये होता तो. त्याला पकडलं आपण त्याला तिथं. बाकीचे 3 जण खाली पळाले. त्यांच्याकडे 3 पिस्तूल होते. 3 पिस्तूल होते त्यांच्याकडे, 3 होते. हा, ते काढायला लागले होते. मग खालचे वाडीतले माग आणि ते होते, ते वर पळून आले, परत घाबरले ना ती पोरं. कुठून आलते तुम्ही मला सांगा बरं. हे निडोवर आहे, कुठून आले सांग. हा हा हे कुठून आले सांग. हा आता कुठे चालले तुम्ही? चालले कुठे? अरे पण फायरिंग बिरिंग करतो तुम्हाला काय?
अरे ना डोक्यात मारले का रे पडलाय तो कोथरूड पोलीस स्टेशनचे सगळे सहाय्यक आलेले आहेत. आणि या आरोपीला पाहणी करताना ते पण आपण पाहतोय बस स्टॉपवरती आता मोठा भाडा झालेला आहे. कोण आहे तू गाडी कोणची गाडी माझ्या मावस भावाच्या आत्मीच्या मामा जोडीला आले पाटील. तर मी सकाळी त्याचा मला फोन आला की अशी गाडी आहे. मी कामावरती चालू होतो नेचरबंदला. तर मी इथं दूध गाडीमध्ये आलो तर गाडी मी बघितली 3075 नंबर बघितला. तर पुढे गेलो. त्यांनी रात्री गाडी चोरी रात्री गाडी चोरी केली. तर मी बघितली गाडी आणि पुढे गेलो थोडा बोकडच्या हॉटेलवरून त्यांची मोटरसायकल आणली. इथं आलो पण त्यांना गाडी चावी काढली. मग त्यांना मी विचारायला गेलो. मला धक्का तिकडे आले आणि एकाने मला धक्का दिला आणि सुरा दाखवला. तरी मी त्यांना धक्का देऊन इकडे पळालो आणि मग ग्रामस्थांनी मला मदत केली. कधी गाडी कधी गेलेली आहे साधारणतः? रात्री मला माहित नाही मावस मला कुठनं गाडी गेली? कोलारवरून गाडी. कोलावरून गाडी गेली का? ठीक आहे आपण पाहतोय आता. बाकीचे हे पाहिजे इथे आरोपी तिथं कोथरूड पोलीस स्टेशनचे सगळे सहाय्यक आलेले आहेत. आणि या आरोपीला पाहणी करताना म्हणजे काय मॅटर झालं कोणाला माहिती जातं सांग बरं. गाडी यांनी चोरून आणली आहे. हां गाडी वाटकाच्या पाहुण्याची गाडी आहे. इथं आले होते त्यांना विचारलं गाडीची चावी द्या गाडी गाडी मारायला चाकू काढले होते मारायला. किती जण होते अंदाजे? 6 जण आहे. 6 जण आहेत का? बाकीचे खाली खाली पळालं तर